कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू ते सांग। अगं आशू बघेल ना। बघू दे आशू, काय झालंय? काय झालं म्हणजे तू काय करतेस अगं शिवा? तुला तू आणि आशू एकत्र यायला नकोय का? हो हवंय। मग काय करतेस? आशू किती चिडलाय बघितलंस? अगं मग चिडू नये, त्याला कळलं पाहिजे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। तेवढं कळत असतं तर तू काय करतेस, कशासाठी करतेस ना हेही कळलं असतं। एक तर तो डोक्यात राग धरून बसतो आणि तू एक काहीतरी करतेस। ऐक ना, मला जे वाटलं ते मी केलं। मला आज ते मीटिंगला बोलवलं होतं, मी ते मेंबर वगैरे आहे म्हणून बोलले, पण मी इथे आले नसते ना तरी मला त्याचं बोलणं चुकीचंच वाटलं असतं। अगं माझ्या वस्तीतली लोक आहेत, ती त्यांचा विचार करणार ना मी। माहितीये तुला खूप काळजी आहे, तू खूप करतेस लोकांसाठी, पण आता आशूला बघितलंस? आशू किती चिडलाय अगं, तू डायरेक्ट काउंटर केलंस यार त्याला। अगं मग मला नाही पटलं त्याचं बोलणं। शिवा तुला काय महत्वाचं आहे? हे बघ, मला दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। मला आशू आहे महत्त्वाचं, पण तितकीच कामगार पण महत्त्वाचे आहेत। त्यांच्या हक्कांसाठी मी बोलणार आणि माझ्या आनंदासाठी मी ते कॉम्प्रोमाइज वगैरे नाही करणार। अगं पण हे बघ, तुलाही सांगून ठेवते, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि मला माहिती आहे मी काय करते तर तेच करणार। वंदे, अगं सारखं डोळ्यात ना असं नको गाळत बसूस। अयो काय करू, शिवानीचा विचार ना डोक्यातून जातच नाही हो। अगं आशून कुठं होकार दिलाय पण लगीन करायला? हो पण त्या पोरीनं दिलाय ना। ती लाख म्हणल ग, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, शिवा त्या घरची सून आहे आणि ती राहणारच। आई, हा विश्वास शिवानीला पण होता ना, पण काय झालं बघितलं ना, काय होऊन बसलंय हे सगळं। हो तर तिला घरात घ्यायला पण तयार नाहीये तो। बरोबर आहे ग वंदी तुझं। अगं पण आपण तर जाऊ शकतो का नाही त्यांच्या घरात? आई बरोबर आहे तुमचं, आपण त्यांच्या घरी जाऊया, हवं तर हात जोडून त्यांची माफी मागूया। काही चूकभूल झाली असेल तर। हे समज ना माझ्यामुळं झालंय। मी आशूला साताऱ्याला घेऊन गेले ना तेव्हापासून हे समज होतंय, माझी चूक झाली। हो आई, कशाला स्वतःला लावून घेताय तुम्ही? तुम्हाला तरी काय माहिती होतं हे सगळं प्रकरण इथवर पोहोचेल म्हणून? पण झालं का नाही हे भगवंती, मी त्यांच्याकडे जाते आणि पदर पसरून माफी मागते त्यांची। अहो आई, हे बघ, शिवाच्या सुखापरीस दुसरं मला काय बी महत्वाचं नाही सांगून ठेवते तुला। हे जाऊन माफी मागते त्यांची। पण ते अगं माझ्या लेकराला असं घर पुन्हा मिळणार नाही ग। इतकी प्रेमळ माणसं, रामभाऊन सारखा प्रेम बापासारखं करणारा सासरा, आणि आशू जो आधीचा आशू होता, जो आपल्या लेकासारखा होता ग, अशी माणसं पुन्हा नाही मिळणार ग माझ्या लेकराला। आणि एक गोष्ट सांगते तुला, किती बी काय बी म्हणू देत ती माणसं, पण माझ्या शिवासारखी जोडीदार नाही मिळणार आशूला। हे नातं टिकवण्यासाठी जे काही मला करायचंय का नाही ते समज म्या करणार, पण माझ्या शिवाचा संसार वाचवणार। आई हो, करावंच लागेल आपल्याला। एकीकडे ही मुलगी आहे जिला आपल्या नवऱ्याची काडीची किंमत नाही, आणि दुसरीकडे शिवानी, तिच्या बाबतीत हे असं व्हावं नाही। आई, मी ना शिवानीचा संसार तुटताना नाही बघू शकत हो। अगं असं काय बी होणार नाही। हे बघ, चल भाऊंशी जाऊन बोलूया आपण। अरे तर लगेच त्यांच्या घरी जायला निघालेत, नाही यांना थांबवायला पाहिजे। अरे काय काय कुठे चाललाय तुम्ही? कुठे म्हणजे देसाईंकडे चाललोय त्यांच्याशी बोलायला। कशाला? जे काही आहे ते सांगितलंय सगळं त्यांनी, सगळं संपलंच झालंय आता। संपलं म्हणून काय बी संपत नसतंय, आणि हे बघ, असं नातं तुटलं म्हणून तुटत नसतंय, पण ज्यांना नातं जोडायचंच नसतं तेसनी काय कळणार आहे? नाही कळणार मला, तुम्हालाच कळतं ना सगळं। जा मग, शिवा गेलीये बोर्डच्या मीटिंगला, तिथे भाऊ पण असतील, तिथे सगळ्यांसमोर मीटिंग मध्ये जाऊन हात पसरा भाऊंसमोर। पण तिथे कसं जाणार? नाही जायचंय ना तुम्हाला, जा मग तुम्ही। हो वंदे, हे बघ,
कामाच्या तिथं जाऊन नको आपण बोलायला त्यांच्याशी, काय ती घरी यायची वाट बघूया आपण आणि मग जाऊ. आणि सीताईची पण मनधरणी करू आपण. नाही, बरोबर आहे आई तुमचं. भाऊ येईपर्यंत आपल्याला वाट बघावीच लागेल. आपण वाट बघूया. हा बोल ग. लग्नाची तयारी सुरू झाली? हो हो, जोरात तयारी सुरू आहे. नाही आता आशू सुद्धा लग्नाला तयार होईल ना. माझ्या आई आणि बाई आजींनी खोडा घातला नाही तर म्हणजे या दोघी भाऊंशी बोलायचा विचार करते आणि त्यांचं बोलणं झालं तर खूप महागात पडेल. या बायकांच्या अश्रूत काय जादू असते ते आपल्याला माहिती नाहीये आणि त्यात जर आशू विरघळला तर खूप कठीण होईल. नाही, हे होणार नाहीये. हे होऊच द्यायचं नाहीये. तू होऊन देणार नाहीयेस हे. काही झालं ना तरी तू थांबवायचंस त्यांना. हो हो, मी प्रयत्न करतेय, पण तरी आले तर सांगून ठेवते. हे बघ, किती प्रयत्न करू देत त्यांनी, पण त्यांच्या प्रयत्नांना मी यश येऊ देणार नाहीये. हा, शिवा, मी भारतातल्या खूप मोठ्या कॉलेजमध्ये बिझनेस डिग्री घेतली. मला याच्यातला खूप अनुभव आहे. मी याचा खूप अभ्यास केलाय. तू काय बेसिसवर आज मला काउंटर करत होतीस? नाही, मला माहिती तू खूप शिकलाय, तू बाहेरून शिकून आला, खूप पुस्तकं वाचली, सॅल्यूट तर आहे तुला बाबा. पण काय ना, माणसांचं आयुष्य हे पुस्तकात शिकवलं जात नाही. त्यांची दुःख, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचा आनंद, हे सगळं नसतं पुस्तकात. ते माणूस म्हणून ना आपल्यालाच समजून घ्यायचं असतं. म्हणून मी सांगते की त्यांच्यासाठी ही सुट्टी खूप महत्वाची आहे. तुला माहितीये का, ह्या सुट्टीनंतर ते जोशात काम करतील, कारण की त्यांना माहित असेल आशू की 5 दिवसांनी आपल्याला परत आपल्या कुटुंबाबरोबर राहायचंय. त्यामुळे हे बघ, त्यांची सुट्टी नको ना काढून घेऊ, एवढंच म्हणते मी. तुला तरी कळतंय काय बोलतेस? मी लॉजिकलच बोलतेय, तुला कळत नाही याचं मला नवल वाटतं. मग आशू, तुझ्या त्या शिक्षणाचा काय फायदा जर तुला साध्या माणसांच्या अडचणी कळणार नसतील तर? ऐक ना, मला त्यांच्या गरजा कळतात अगं, म्हणूनच मी हा सगळा प्लॅन केला होता. पण तू कुठल्या अधिकाराने हे बोललीस मला सांग जरा. मी मेंबर आहे इथली म्हणून बोलते असं समज. मॅडम मेंबर? हे बघा, काय आहे ना, मी पण याच्यामध्ये खूप कष्ट घेतलेत आणि खूप रिसर्च केलाय. मग माझ्या पण मतामागे अनुभव आहे आशू. ठीक आहे, यांनी नुकसान होईल फक्त. नुकसान तर नाही होणार, झाला तर फायदा होईल. 7 दिवस 7 तास काम इनफ आहे. 5 दिवस 10 तास काम आणि 2 दिवस सुट्टी, हे बरोबर आहे. तुला कळत नाही अगं. आशू, तू समजून घेत नाहीये. साहेब, शिवा बरोबर म्हणते. आम्ही 10 तास काम करायला तयार आहोत, पण आमची सुट्टी कॅन्सल करू नका. हो साहेब, आम्हा सगळ्या कामगारांना या सुट्टीची खूप गरज आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.